नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. त्यांना प्रणाम करून ती सुवर्ण राशी प्राप्त कर. राजानं त्याप्रमाणे केलं आणि तिथेच सुवर्णकारांना पाचारण करून सुवर्णाची अनेक पात्र करवून घेतली. ज्यावेळी ही घटना इंद्राच्या प्रासादात असलेल्या बृहस्पतीला ज्ञात झाली, तेव्हा त्यानं इंद्राकडे हा यज्ञ करू न दिल्याबद्दल खेद व्यक्त केला. मरुत्ताचा यज्ञ करण्याची कामना व्यक्त केली. तेव्हा इंद्रानं अग्नीला मरुत्ताकडे दूत म्हणून पाठवलं. हा यज्ञ बृहस्पतीनं करावा असा संदेश दिला. अर्थातच मरुत्तानं तो प्रस्ताव नम्रपणे नाकारला. तेव्हा इंद्रानं युधिष्ठिर नावाच्या गंधर्वाला पाठवलं. त्यालाही राजानं नकार दिला. उलट पुरोहित संवर्तानं मंत्रसामर्थ्यानं इंद्रालाच आवाहन करून यज्ञस्थानी निमंत्रित केलं. इंद्र आपल्या रथावर आरूढ होऊन यज्ञस्थानी पोहोचला. यज्ञाची व्यवस्था पाहून स्वतःचा हवीरभाग ग्रहण करून तृप्त झाला. अशा प्रकारे मरुत्ताचा यज्ञ सफल झाला. त्यानं ब्राह्मणांना दक्षिणा देण्यासाठी पावलोपावली सुवर्णाचे ढीग करून ठेवले. ते सगळं सुवर्ण ब्राह्मण स्वतःबरोबर नेऊ शकले नाही. ते तिथेच पडून होते. यज्ञाच्या समाप्तीनंतर राजानं त्याचा कोश निर्माण करून हिमालयात ठेवलाय. तो तू घेऊन ये आणि यज्ञ कर. व्यासांचं कथन समाप्त झालं. राजा युधिष्ठिर प्रसन्न झाला. त्यानं ते द्रव्य आणून यज्ञ करण्याचा निश्चय केला. परंतु कृष्णाला मात्र अजून त्याचा म्हणावा तसा विश्वास वाटत नव्हता. त्याचं मन केव्हाही शोकाकुल होईल आणि तो पुन्हा राज्य सोडून वनात जाण्याचा विचार करेल. असा विचार करून व्यासांच्या अनुमतीनं युधिष्ठिराला म्हणाला, हे धर्मराजा, कपट हे मृत्यूचं स्थान आहे. सरलता हे ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे. तेव्हा यथायोग्य समजावून घेणं हा ज्ञानाचा विषय आहे. याविरुद्ध किंवा याविषयी अन्य जे काही असेल ते सर्व निरर्थक असतं. तू स्वतःचं कर्तव्य पूर्ण केलं नाहीस. तू आपल्या शत्रूवर विजय प्राप्त केला नाहीस. तुझा शत्रू तुझ्या शरीरातच बसलाय. त्या स्वतःच्या शत्रूला का ओळखत नाहीस? तू दुःखी किंवा सुखीही नाहीस. तेव्हा तुला गतसुखाचं किंवा दुःखाचं स्मरण करण्याचं कारणच नाही. तुला दुःखाचा केवळ भ्रम झालाय, दुसरं काय? यावेळी तुला एकट्याला स्वतःच्या मनाशी युद्ध करावं लागेल. मनाशी चालत असलेल्या या युद्धात शस्त्रास्त्र, बंधू, बांधव, सेवक कोणाचाही उपयोग नाही. जर या युद्धात तू मनाला जिंकू शकला नाहीस तर तुझं पुढे काय होईल याचा कोणीही विचार करू शकत नाही. हे कुंतीपुत्रा, एक गोष्ट तू व्यवस्थित जाणून घे की सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती होते तसाच लय पण होतो. स्थिर बुद्धीनं ही सर्वसामान्य मानवाला आकलन होणारी गोष्ट जाणून घे. गेलेल्यांचा शोक करून आपल्या पूर्वजांचे उत्तम आदर्श ठेवून यथायोग्य रीतीनं राज्याचं शासन कर. माझं ही 2 अक्षरं साक्षात मृत्यूरूप आहेत. हे माझं नाही हे 3 शब्द सनातन ब्रह्मप्राप्तीची कारणं आहेत. दोन्ही आपल्यातच स्थित आहे. स्वतःच्या बंधुबांधवांचं स्मरण करून तुझ्या मनात दुःख उत्पन्न होणं योग्य नाही. तेव्हा तू पुन्हा बघू शकणार नाही. तेव्हा तू भरपूर दक्षिणा देऊन समृद्ध महायज्ञाचं अनुष्ठान करून या लोकात कीर्ती आणि परलोकात गती प्राप्त करून घे. व्यास, कृष्ण, नारद, देवस्थान, भीमसेन, नकुल, द्रौपदी, अर्जुन, अनेक ब्रह्मवेत्ते, शास्त्रज्ञाते ब्राह्मण तसेच तपोधन मुनींनी अनेक प्रकारच्या वचनांनी समजूत घातल्यावर युधिष्ठिराचं मन शांत झालं. त्यानं प्रसन्न चित्तानं म्हटलं, पितामह, आम्ही सर्वजण आपणामुळे सुरक्षित आहोत. आपल्या वचनांनी माझं सांत्वन झालंय. आम्ही हिमालयातून द्रव्य प्राप्त करू. मी अश्वमेध यज्ञाची सिद्धता करवतो. युधिष्ठिराकडून अशा प्रकारचं वचन प्राप्त होताच ते सर्व ऋषी, युधिष्ठिर, श्रीकृष्ण, अर्जुन यांची अनुमती घेऊन तिथून अंतर्धान पावले. बरेच दिवस झाले होते. कुरुकुलात घडणाऱ्या घटनांमध्ये व्यास इतके गुंतले की अन्य कशाचा विचार करण्याचा अवधीच प्राप्त झाला नाही. थोडा शांतपणा हवा होता. अनेक दिवस त्या प्रिय बद्रिकाश्रमात ते गेले नव्हते. तपस्येचा विचारही येऊ शकत नव्हता. जो काय थोडा अवधी प्राप्त होत होता ते गंगेच्या तीरी व्यतीत करत होते. दिवशी प्रातःकाळी व्यास गंगेच्या पात्रातून बाहेर आले. नित्याप्रमाणे वृक्षाच्या तळी ध्यानस्थ बसले. अनेक दिवसांनंतर ही शांतता त्यांना प्राप्त झाली होती. सूर्योदयाला अवकाश होता. अरुणाचा रथ आकाशात आपली आरक्त आभा पसरवत होता. त्याचं सुंदर प्रतिबिंब गंगेच्या पृष्ठभागावर पसरलं होतं
अरुणाचा रथ म्हणताना व्यासांना अचानक कुरुक्षेत्रावरच्या मनोवेधक अनुपम सुंदर रथांचं स्मरण होऊ लागलं. अगणित रथ होते तिथे, पण सर्वांग सुंदर दोनच. एक भीष्मांचा शुभ्र धवल रथ, दुसरा अर्जुनाचा. कृष्ण सारथ्य करत होता तो कपिध्वज असलेला रथ. कृष्णाच्या रथाचं स्मरण झालं आणि अडखळले, अस्वस्थ झाले. त्यांच्या मनाचा वारू त्यांच्या विचारांचा रथ पुढे जाऊच देत नव्हता. कारण ध्यानी येईना. अधिकाधिक खोल जाऊ लागले स्मृतींच्या तळाशी आणि अचानक स्तब्ध झाले. काहीतरी त्यांच्या मनात उमलू लागलं. प्रथम एक विचार आला. अर्जुनाला युद्धप्रवण करण्यासाठी कृष्णाला जेवढे सायास करावे लागले त्यापेक्षा कितीतरी अधिक युधिष्ठिराला कर्तव्याभिमुख करण्यास्तव लागले. आपणा सर्वांना अनेक दाखले द्यावे लागले. किती उदाहरणं, किती व्यक्तींच्या कथाकथन कराव्या लागल्या. कर्मफलाचा विमोह त्यागून पार्थाला कर्तव्यास्तव सिद्ध करायला कृष्णानं जे काय कथन केलं होतं ते अर्जुनाला ते ग्रथित करून ठेवणं आवश्यक आहे. तसा शब्द दिलाय मी त्याला. कुठं असतील बरं दोघं या क्षणी? मनोमन विचार करू लागले. कृष्ण आणि अर्जुन यावेळी कुठं असतील हे अंतर्ज्ञानानं दिव्य चक्षूंनी शोध घेऊ लागले. कृष्ण आणि अर्जुन गत काही दिवसात जिथे जिथे गेले ती दृश्य त्यांच्या दृष्टीपुढे साकार होऊ लागली. महत् प्रयासानं युधिष्ठिराची समजूत घालून त्याचं मन त्याच्या कर्तव्याकडे, राज्यकारभाराकडे वळवून महर्षी नारद, देवस्थान आणि स्वतः व्यास तिथून निघून गेल्यावर काही दिवसातच राज्यात शांतता प्रस्थापित झाली. युधिष्ठिर आनंदानं राज्य स्वीकारून अश्वमेध यज्ञाच्या सिद्धतेनं विचार करू लागला. तसे कृष्ण आणि अर्जुन विशेष संतुष्ट झाले. स्वर्गलोकात विहार करणाऱ्या देवतांसारखे ते दोन स्नेही विविध वनांमध्ये, पर्वतांच्या शिखरांवर, पवित्र तीर्थांवर, सरोवर, नद्यांचे तट अशा स्थानी भ्रमण करून आनंद प्राप्त करू लागले. त्या प्रवासात ते नेहमी देव आणि ऋषी यांच्या वंशांची चर्चा करीत होते. युद्धाच्या विविध कथा, सिद्धांतयुक्त कथा कृष्ण अर्जुनाला वर्णन करून सांगत असे. पुन्हा ते ज्ञानार्जनाच्या आनंदाचा अनुभव घेऊ लागले. काही दिवसांपूर्वीच इंद्रप्रस्थात परत येऊन मयासुरानं निर्माण केलेल्या रमणीय सभेत विहार करीत होते. तिथेच आनंदाने राहत होते. आत्ताही व्यासांना ते त्याच सभेत स्वजनांसमवेत विहार करताना दिसले आणि अर्जुनाचे शब्द त्यांच्या कानी पडले. अर्जुन कृष्णाला म्हणत होता, देवकी नंदना, जेव्हा युद्ध आरंभ झालं तेव्हा मला तुझ्या ज्ञानाचं, ईश्वरीय स्वरूपाचं सुंदर दर्शन घडलं. परंतु हे केशवा, तुझ्या आत्मीयतेमुळे तू पूर्वी मला जो ज्ञानाचा उपदेश केला होतास ते माझं सर्व ज्ञान मी विचलित झाल्याने नष्ट झालंय. हे माधवा, तो विषय पुन्हा श्रवण करण्याची माझी वारंवार उत्कंठा उत्पन्न होती. आता तू लवकरच द्वारकेला परत जाण्याचा विचार करतोयस, म्हणून मला ते सर्व पुन्हा एकदा कथन कर. अर्जुना, त्याची कामना जाणून कृष्ण म्हणाला, त्यावेळी मी तुला अत्यंत गुप्त ज्ञानाचं श्रवण करवलं होतं. स्वतःच्या स्वस्वरूप धर्माचा, सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय करून दिला होता. तसेच संपूर्ण नित्य लोकांचं वर्णन केलं होतं. परंतु बुद्धिमांद्यामुळे तू तो उपदेश स्मरणात ठेवू शकला नाहीस. तुझं हे आचरण मला अप्रिय करणार आहे. आता मला सर्व गोष्टींचं पूर्णपणे स्मरण होणं संभव वाटत नाही. निश्चितच तू मोठा श्रद्धाहीन आहे. तुझी बुद्धी अत्यंत मंद वाटते. मी तो उपदेश जसाच्या तसा कथन करू शकणार नाही, कारण मी तो धर्मब्रह्मपदाची प्राप्ती करून देण्यासाठी पुरेसा होता. तो सर्वच्या सर्व धर्म त्याच रूपात पुन्हा कथन करणं मला शक्य होणार नाही. आता तू त्या विषयाचं ज्ञान करून देण्यासाठी मी एका प्राचीन इतिहासाचं वर्णन करतो, ज्यामुळे तू त्या समत्व बुद्धीचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करशील. व्यासांनी कृष्णार्जुनाचा तो संवाद श्रवण केला. आपण उचित समयी त्यांचा शोध घेतला याचं समाधान झालं. आता मयसभेत दिसणाऱ्या त्या दृश्याशी पूर्णपणे एकरूप होऊन कृष्ण अर्जुनाला जे गूढ ज्ञान प्रदान करीत होता ते एकाग्रतेने श्रवण करून व्यास आपल्या स्मृतीमध्ये साठवून घेऊ लागले. काही वेळानंतर व्यासांच्या हृदयात कृष्णार्जुन संवादाच्या स्वरूपात श्रीमद भगवद्गीता नामक ग्रंथाची धारणा होऊ लागली. कितीतरी वेळ त्या कुटीत एकटे व्यास महर्षी विचारमग्न अवस्थेत बसले होते. वैशंपायनांनी त्यांना भोजनास्तव चळण्याचं स्मरण दिलं नसतं तर कितीतरी वेळ ते अजूनही बसून राहू शकले असते. भोजनोपरांत व्यासांनी तिसऱ्या प्रहरी वैशंपायनांना कुटीत येण्याची सूचना दिली. त्यांना जरा विस्मयच वाटला होता.
तरीही आचार्यांची ही आज्ञा शिरोधार्य मानून ते उचित समयी व्यासांच्या समक्ष उपस्थित झाले. व्यास कुटीतल्या होमकुंडाजवळ नेहमीप्रमाणे प्रसन्न बसले होते. आपलीच प्रतीक्षा करतायत जाणवलं. आचार्यांना प्रणाम करून शिष्यभावानं वैशंपायन त्यांच्या समक्ष असलेल्या आसनावर विसावले. काही विशेष प्रयोजन मनी धरून पाचारण केलं का आचार्य? अत्यंत नम्रपणे त्यांनी पृच्छा केली. होय वत्सा, एक विचार ग्रथित करायचा होता. आज्ञा करावी. मी क्षणार्धात भोजपत्र आणि लेखणी घेऊन येतो. ते तर आवश्यक आहेच, परंतु त्या विषयाचं गांभीर्य जाणून घे. व्यास म्हणाले आणि विषय जाणल्याखेरीज लेखनाला काय अर्थ? होय आचार्य, मी उत्सुक आहे. मला जर विस्मरण होत नसेल तर तुला मी भारतीय युद्धप्रसंगी अर्जुनाची झालेली संभ्रमित अवस्था आणि कृष्णानं केलेलं त्याच्या संभ्रमाचं निरसन याबाबत कथन केलं होतं. होय, स्मरण आहे मला त्याचं. त्याबाबत काय? तोच त्या गुरुशिष्य संवाद मला ग्रथित करायचा आहे. तो तर काही समयांचा संवाद होता. हो, पण त्यानंतर कृष्णार्जुनात पुन्हा त्याच विषयावर सविस्तर संवाद झाला. अर्जुनाची विनंती मान्य करून कृष्णानं त्याला बरंच काही कथन केलंय. त्याच्या विविध शंकांचं समाधान केलंय. एक फार उत्तम संवाद आहे. तो सर्व आपण ग्रथित करू. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.